एक काळ असा होता जेव्हा आजचं मुंबई, पुणे, गुजरात, सिंध आणि कर्नाटकाचा काही भाग हे सर्व एका ब्रिटिश प्रशासकीय प्रदेशाखाली येत होतं. त्याचं नाव होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी. सुरुवात झाली 1661 मध्ये, जेव्हा पोर्तुगीजांनी मुंबईचं बेट इंग्लंडच्या राजाला हुंड्यात दिलं आणि नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने इथे आपलं राज्य मजबूत केलं. सुरुवातीला ही फक्त व्यापाराची जागा होती, पण हळूहळू ब्रिटिशांनी याला भारतातील सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय केंद्रांपैकी एक बनवलं. बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आजची महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकाचा काही भाग आणि पाकिस्तानातील सिंध प्रदेशही होता. मुंबईचं बंदर, कापूस व्यापार, रेल्वे आणि उद्योगधंदे यामुळे ब्रिटिशांना प्रचंड पैसा मिळू लागला. पण हीच मुंबई भारतीय स्वातंत्र्य चळवळीचंही मोठं केंद्र बनली. लोकमान्य टिळकांसारखे नेते, स्वदेशी आंदोलन आणि ब्रिटिशांविरोधातील अनेक आंदोलनं याच भूमीत उभी राहिली. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने थेट सत्ता हातात घेतली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी आणखी शक्तिशाली बनली. पण 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटिशांचं हे विशाल प्रशासन संपलं. आजही मुंबईतील अनेक जुन्या इमारती, रेल्वे व्यवस्था आणि प्रशासनाची काही रचना त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीची आठवण करून देतात. एका व्यापारी बंदरापासून ब्रिटिश साम्राज्याच्या शक्तिशाली केंद्रापर्यंतचा हा प्रवास म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी. जर असेच इतिहासाचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर महाराष्ट्र माझाला फॉलो करा.